बाईट्स अँड डिलाइट्समध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अळूच्या पानाच्या वड्या किंवा धोप्याच्या पानाच्या वड्या। तर धोप्याची पानं कशी ओळखायची चला तर मग व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर ही आहे धोप्याची पानं किंवा अळूची पानं। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की धोप्याची पानं खाल्ल्याने खावते खासते किंवा गळ्यामध्ये रुतल्यासारखं होते। तर तुम्ही जर योग्य पानाची निवड केली तर हा प्रकार कुठलाही होणार नाही। तर ज्या पानाची देठे ही काळी असतात, कुठल्या पानांची देठे ही लालसुद्धा असतात, त्यामुळे ती पानं खाण्यायोग्य नसतात। या प्रकारे इथे तुम्ही काळी देठे बघू शकता। काळे देठे असलेली पानं म्हणजेच ही धोप्याची पानं आपण खाऊ शकतो, खाण्यायोग्य ही पानं असतात, त्यामुळे तुम्ही याच पानाचा उपयोग करायचा। याची डाळभाजी बनवतात किंवा याच्या वड्या अतिशय सुंदर लागतात। मला वड्या प्रकार हा जास्त आवडतो। याचा एक उपयोग असा आहे, आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये एखादा जनावराचा केस गेला असेल, कुत्र्याचा किंवा मांजराचा केस गेला असेल तर ते केस वितळवण्याचा याचा उपयोग आहे। त्यामुळे प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यामध्ये ही पानं नक्की खावी। नाही डाळभाजी खायची तर तुम्ही वड्या करून नक्की खा। व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पानं आपण तोडून घेतलेली आहे। याची या प्रकारे तुम्हाला देठं काढून घ्यायची आहे। देठं काढताना पान फाटलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची। तर प्रत्येक पानाची देठा आपण या प्रकारे काढून घ्यायची। शक्यतोवर तुम्हाला जेवढ्या देठा काढता येतील तेवढ्या देठा तुम्ही याच्या काढून घ्यायच्या आहे। सर्व पानांची देठे काढून झाली की त्यानंतर तुम्हाला 2 पाण्याने यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल या प्रकारे तुम्हाला पाने ही धुवून घ्यायची आहे, रब करायचं आणि पाने ही स्वच्छ करून घ्यायची आहे। तर शक्यतो तुम्ही मीडियम नाहीतर मग मोठी पानं वापरायची। लहान पानं वापरली की आपल्याला त्रास होतो। तर इथे पानं ही कमी असल्यामुळे मी छोटी पानं सुद्धा घेतलेली आहे। तर या प्रकारे तुम्हाला पाने छान साफ करून घ्यायची आहे। त्यानंतर पानाची उर्वरित देठा या प्रकारे चाकूने काढून घ्यायची आहे आणि सगळी पाने ही बेलण्याच्या साहाय्याने या प्रकारे लाटून घ्यायची। इथे आपण एक बॅटर तयार करणार आहोत वड्यांसाठी। तर इथे बेसन घेतलाय, तांदळाचं पीठ, बेसिक मसाले घालायचे आहेत, तिखट, मीठ, जिरा पावडर, धने पावडर, हळद आणि आमचूर पावडर, 2 लसणाचे गाठे क्रश करून यामध्ये ऍड करायचे आहे आणि हे पाण्याने भिजवून घ्यायचे आहे। अगदी घट्टसर भिजवायचं नाही आहे, मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। जसं भज्याचं बॅटर आपण तयार करतो त्याच प्रकारे तुम्हाला हे बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे। तर इथे आपण पानं हे पूर्ण लाटून घेणार आहोत। बघू शकता इथे तुम्हाला बेलण्याच्या साहाय्याने सगळी पाने ही इथे लाटून घ्यावी लागणार आहे या प्रकारे। आता इथे आपण एक कोपर घेतलेला आहे किंवा परात सुद्धा म्हणतो आपण, ते घेतलेलं आहे। त्यावर उलटं पान करायचं आहे। पान आपण सरळ ठेवलं नाही आहे, मागच्या बाजूने आपण पान ठेवलेलं आहे आणि त्याला हे मिश्रण आपण लावून घेत आहोत। संपूर्ण पानाला तुम्हाला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे या प्रकारे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला ह्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे। या प्रकारे घडी मारायची आहे। घडी मारताना सुद्धा तुम्हाला अगदी काळजीपूर्वक ह्या घड्या माराव्या लागणार आहे, जेणेकरून कुठलेही पान हे सुटता कामा नये। सेकंड पान आपण ठेवलेलं आहे ते उलटं ठेवलं आणि अपोजिट दिशेला ठेवलेलं आहे, म्हणजे विरुद्ध बाजूने ठेवलेलं आहे। एक पान सरळ तर त्याच्या विरुद्ध बाजूने हे दुसरं पान ठेवलेलं आहे, त्याला सुद्धा आपण ते पूर्ण मिश्रण लावून घेणार आहोत। या प्रकारे तुम्हाला 3 ते 4 पाने हे एकावर एक ठेवून या प्रकारे सगळं मिश्रण हे त्याला लावून घ्यायचं आहे। छान या प्रकारेच घड्या मारायच्या। व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही घड्या करा। 2 पानं लावून झालेली आहे, त्याची या प्रकारे घडी सुद्धा करून झालेली आहे। ही पूर्ण घडी नाही आहे पण ही प्रोसेस आहे। तर यावर एक तिसरं पान सुद्धा इथे ऍड केलेलं आहे, त्याला सुद्धा मिश्रण छान लावून घ्यायचं आहे। या प्रकारे तुम्ही सगळ्या पानांना मिश्रण लावून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण जशी घडी करणार आहोत बघू शकता इथे साईडच्या काठाला या प्रकारे घडी करायची आहे। त्यानंतर दुसऱ्या काठाला सुद्धा या प्रकारे घडी करायची आहे। त्यावर एक मिश्रणाचा थर लावायचा आहे, जेणेकरून ते बॅटर खालच्या बॅटरला चिपकेल आणि घडी ही सुटणार नाही। खालच्या बाजूने सुद्धा तुम्हाला या प्रकारेच घडी मारायची आहे आणि याला गोल गुंडाळत न्यायचं आहे। बघू शकता इथे या प्रकारे तुम्हाला गोल गुंडाळायचं, दाबून दाबून गुंडाळायचं, जेणेकरून त्यामध्ये हवा असता कामा नये। तर या प्रकारे दाबून दाबून आपण ते रोल बनवलं आणि त्यावर सुद्धा थोडंसं मिश्रण लावून घ्यायचं। इडली पात्र घ्यायचं आहे। इडली पात्राचं मधातलं जी प्लेट असते ती प्लेट लावायची आणि पाणी घालून छान गरम करून घ्यायचं। त्या प्लेटवर तेल लावायचं। तेल लावून हे जे आपण इथे वड्यांचे रोल बनवत आहोत ते त्यावर तुम्ही ठेवून द्यायचे आणि 15 ते 20 मिनिटं तुम्हाला हे वाफवून घ्यायचं आहे। तर इथे आपण सगळी पानं तयार करून घेणार आहोत वाफवण्यासाठी। तर इथे छोटी पानं असल्यामुळे रोल हा छोटा झालेला आहे, त्यामुळे तुम्ही शक्यतोवर मीडियम किंवा मग मोठी पाने इथे वापरा, जेणेकरून तुम्हाला रोल बनवायला सुद्धा त्रास जाणार नाही आणि कापायला सुद्धा त्रास जाणार नाही। तर इथे आपण संपूर्ण पानांच्या घड्या करून घेतात आणि 15 ते 20 मिनिटं याला वाफवून घेणार आहोत। तर इथे संपूर्ण रोल आपण बनवून घेतलेले आहे बघू शकता आणि इथे इडली पात्रामध्ये आपण हे रोल ठेवून याला छान वाफवून घेणार आहोत।
जास्त क्वांटिटी असेल तुम्हाला 20 ते 25 मिनिटं लागणार आहे. कमी क्वांटिटी असेल तरी तुम्हाला 20 मिनिटं तरी कशीही लागतील, पण तुम्हाला याची 20 मिनिटानंतरच तुम्हाला हे पात्र उघडायचं आहे. बघू शकता इथे 20 मिनिटं झालेली आहेत. तर आपण हे सगळे रोल काढून घेणार आहोत. या प्रकारे छान शिजले आहे रोल. तर यांना थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच तुम्हाला यांना कट करून घ्यायचं आहे. कट करताना चाकूला मात्र थोडंसं तेल लावायचं, त्यानंतरच तुम्हाला हे कट करायचं, जेणेकरून चाकूला ह्या वड्या कापताना चिपकणार नाहीत. जोवर इथे वड्या कापून घेत आहोत तोवर तुम्ही तिथे तेल तापवायला ठेवायचं आहे, जेणेकरून तेल हे गरम होईल आणि वड्या कापून झाल्या की तुम्हाला डायरेक्ट तेलामध्ये तळता येतील. तर इथे आपण तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं, त्यानंतरच वड्या कापायला घेतलेल्या आहेत. तर तेल छान गरम झालेलं आहे. या प्रकारे तुम्ही एकादमाने एक बॅच तळू शकता. एवढ्या तुम्ही वड्या टाका जेणेकरून त्यामध्ये दाटण झाली नाही पाहिजे तेलामध्ये. तेल हे जसं गरम असतं त्यामध्ये ज्या प्रकारे आपण क्वांटिटी ॲड करतो तेल हे गार होतं, त्यामुळे जास्त क्वांटिटी ॲड करू नका. तर या प्रकारे आपण इथे सर्व वड्या ह्या तळून घेणार आहोत. वड्या छान गोल्डन ब्राऊन रंगावर तुम्हाला तळून घ्यायच्या आहे. क्रिस्पी वड्या ह्या बनवायच्या आहे. तांदळाचं पीठ असल्यामुळे वड्या ह्या क्रिस्पी बनणारच आहे, पण तुम्हाला गोल्डन ब्राऊन रंगावर तळायच्या आहे. तुम्ही सॉस बरोबर सर्व करू शकता किंवा दह्याची एखादी चटणी सुद्धा तुम्ही बनवून त्याबरोबर सुद्धा याला सर्व करू शकता. धोप्याची पानं ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे, त्यामुळे सर्वांनी एकदा ह्या वड्या नक्की ट्राय करून बघा. स्वतः घरी रेसिपी बनवा आणि मला कळवा रेसिपी कशी झालेली आहे आणि वड्या कशा लागतात ते सुद्धा सांगा. आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा.